राज्यात मेड इन पाकिस्तानचा शिरकाव। गोरी ब्युटी क्रीमचं संगमनेर कनेक्शन। शत्रू राष्ट्राची सौंदर्य प्रसाधनं सर्रास विक्रीला। पाकिस्तानमधील व्यापारावर निर्बंध असताना राज्यात शत्रू राष्ट्राच्या सौंदर्य प्रसाधनांची सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनानं गोल्डन मार्केटमधील एका दुकानावर छापा टाकला। यावेळी पाकिस्तान निर्मित 14,000 रुपयांची गोरी ब्युटी क्रीम आणि गोरी डे अँड नाईट क्रीम जप्त करण्यात आली। पोलिसांनी दुकानदार शाहिद रियाज शेखला ताब्यात घेतलंय। परवानगी नसताना विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या ठिकाणी आम्हाला गोरी ब्युटी क्रीम मेड इन पाकिस्तान, त्याच्यामध्ये गोरी डे अँड नाईट ब्युटी क्रीम अशा 2 प्रकारच्या ब्युटी क्रीम मिळाल्या। पहिल्या प्रकारामध्ये 14 आणि 2 16, दुसऱ्यामध्ये 6 असे एकूण 22 बाटल्या मिळाल्या। आणि त्याच्यामध्ये आरोपी आहे, त्या आरोपीला देखील आपण तपासकामी टाकून घेतलेला आहे आणि त्याकडे पुढील चौकशी करत आहोत त्यांनी माल कुठून आणला आणि काय केलं। दरम्यान राज्यात यापूर्वी पाकिस्तानची सौंदर्य प्रसाधनं आणि काही वस्तूंची विक्री होताना आढळलं होतं। मार्च 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये, एप्रिल 2026 मध्ये धुळे, जून 2026 मध्ये पिंपरी चिंचवड ते जुलै महिन्यात नांदेड या गंभीर प्रकारावर हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली। सरकारने कारवाई करायची हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। गृह विभागाने याच्याकडे अतिशय संवेदनशीलतेने भारताच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सुद्धा पाहणं आवश्यक आहे। पाकिस्तानला मोठं करण्यासाठी आणि पाकिस्तानकडे आपल्याकडली पैसा पाकिस्तानात जाऊन तो जिहाद्यांकडे आणि दहशतवाद कृत्यांना वाढ करण्यासाठी वापरला जाऊ शकतो। तर आत्ताच त्याचे पाळेमुळे आणि नांगी ठेचण्याची अत्यंत गरज आहे। अशी इतरही ठिकाणी, इतरही मार्केटमध्ये, संगमनेर शहरामध्ये इतरही कुठे विकले जातात का याचा शोध घेणं गरजेचं आहे। खर तर पिंपरी चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिर यात्रेत चक्क मेड इन पाकिस्तान चादरीची विक्री होत असल्याचा धक्कादायक खुलासा एका जागृत महिलेनं केला होता। त्या जत्रेमध्ये लोक त्यांचं छोटं मोठं सामान हे सेल करतात। तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या, ओके, आणि ही चादर सुद्धा मी तिथून विकत घेतली। त्यांचं स्टिकर दिसलं जे असं चिकटवलेलं होतं, हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं। मी हे असं ओपन केलं आणि वाचलं, तुम्ही पण वाचा, दिसतंय मेड इन पाकिस्तान। भारतात पाकिस्तानी वस्तूंवर कडक निर्बंध असताना ही सौंदर्य प्रसाधनं स्थानिक बाजारात आली कशी, हाच महत्वाचा सवाल आहे। आज जर चोरट्या मार्गाने भारतात पाकिस्तानची सौंदर्य प्रसाधनं येऊ शकतात, तर उद्या भारतातील अंतर्गत सुरक्षेलाही धोका पोहोचू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे। सचिन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, संगमनेर, अहिल्यानगर।